ज्या वेळेस नबुखदनेसर राजाने इस्रायलवरती आक्रमण केलं आणि त्या आक्रमणामध्ये त्याला पूर्ण इस्रायलला लुटायचं होतं, ते त्याने केलं. सगळ्यात जास्त संपत्ती कुठं होती सांगा? इस्रायलमध्ये सगळ्यात जास्त नबुखदनेसर राजाने हल्ला केल्यानंतर त्याला सगळ्यात जास्त संपत्ती कुठं सापडली? बरोबर, शल्मोनाच्या मंदिरामध्ये. तिथली सगळी सोन्या चांदीची सगळी पात्र सगळं काही त्याने लुटलं आणि तो घेऊन आला. मंदिर डिस्ट्रॉय केलं, सगळ्या गोष्टी लुटून तो घेऊन आला आणि सगळं लुटल्याच्या नंतर मंदिर डिमॉलिश केलं, तोडून टाकलं आणि तिकडचे 10,000 लोक बंदिवान बनून तो जेव्हा घेऊन गेला त्याच्यामध्ये शद्रक, मेशक, अबेदनगो आणि दानिएल सुद्धा होते. आणि ज्यावेळेस ते तिथं पोहोचले, शद्रक, मेशक, अबेदनगो परक्या भूमीवर जाऊन पण त्यांनी आपल्या देवाला सोडलं नाही. आमेन. भूमी बदलली तरी चालेल पण देव बदलू नका. हालेलुया. त्यांचे जेवणाची पद्धत वेगळी होती है ना. प्रत्येक ठिकाणी कोल्हापूरचं जेवण वेगळं आहे ना सिस्टर, नगरचं जेवण खूप वेगळं आहे ना, प्रत्येक ठिकाणी वसईचं जेवण अजून वेगळं आहे. प्रत्येक ठिकाणी असा देशाचा बदल होता, तो साधारण नव्हता. एका देशातून दुसऱ्या देशाचा प्रवास आहे, एका ठिकाणातून दुसऱ्या ठिकाणचा प्रवास. इस्रायलमधून ते बाबेलला पोहोचले, त्यांचं अन्न बदललं, सगळ्या गोष्टी बदलल्या, आजूबाजूचं वातावरण बदललं, लोक बदलले, सगळं बदलले. पण त्यांनी ठरवलं सगळं बदललं तर चालेल पण आमचा देव आम्ही बदलणार नाही. आणि एवढे ते स्थिर आणि पक्के राहिले की ह्या थोडक्या लोकांमुळे, या थोड्याशा लोकांमुळे पुढं देवाचं मोठं गौरव झालं. कोणाला तप्ता अग्नीच्या भट्टीत टाकलं, देवाने तिथून वाचवलं. कोणाला सिंहाच्या गुहेत टाकलं, तिथून वाचवलं परमेश्वराने. मग तो भिंतीवरचा लेख वगैरे दानिएलाच्या पुस्तकात खूप छान गोष्टी दिलेल्या आहेत. काही लोकांनी देवाशी एकनिष्ठता दाखवल्यामुळे, थोड्या लोकांनी, सगळ्यांनी नाही, बाकीचे सगळे त्याच्यात मॅच झाले. हालेलुया. हे मी एवढं ठामपणे कसं सांगतो? कारण की फक्त तिघांनाच अग्नीच्या भट्टीत टाकलं होतं, बरोबर ना. बाकीच्यांना नाही टाकलं म्हणजे त्यांनी सैतानाला नमन केलं असणारच, नाही तर सगळ्यांनी एकदाच काडी लावून टाकली असती, बरोबर की नाही. स्पष्ट आहे, वचन स्पष्ट आहे. त्याच्यामुळं काही इतर विचार करायची गरज नाही. मग आता ह्या परिस्थितीत थोडे लोकांनी विश्वास योग्यता दाखवली, त्यांची प्रार्थना, त्यांचा विश्वास. त्यांनी हे विचार केलं नाही की आम्ही 4 जण विश्वासणार आहेत किंवा आम्ही थोडकेच जण आहोत, मग बाकीचे जास्त लोक तर आता तयार झालेत बाकीच्या गोष्टी करायला, मग आम्ही काय करायचं, असं त्यांनी विचार न करता ते सगळे देवाच्या सानिध्यामध्ये टिकून राहिले, जे पक्के होते ते. आणि त्याच्यामुळे त्यांची साक्ष पक्की होत गेली. आणि एक दिवस असा आला, अख्ख्या बाबेल परगण्यात देवाचं नाव येऊनच झालं. हालेलुया. बोले येशू मसीह की. सगळ्याला कळालं, राजाला कळालं, सर्वांना कळालं की यांचा देव यहोवा परमेश्वर हा जिवंत देव आहे, हा दया करणारा देव आहे. बरं, आता ज्यावेळेस परमेश्वराने अशा प्रकारची दया केली तर आता हे सगळे सोने चांदीचे पात्र म्हणा किंवा ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या आता कुठं होत्या? त्या सगळ्या नबुखदनेसर राजाने त्याने आणल्या होत्या आणि एका विशेष ठिकाणी त्या ठेवल्या होत्या. बरं, ठीक आहे. सोनं चांदी कोणाचं आहे? सगळं पक्क. चला काढा सगळ्यांनी. ठीक आहे. हग्ग याचा 2रा अध्याय 6 ते 9 वचन आपण वाचूया. हां, हग्ग 2रा अध्याय 6 ते 9 वचन. कारण सेनाधीश परमेश्वर असे म्हणतो, आणखी एकदा लवकरच मी आकाश व पृथ्वी, समुद्र व कोरडी जमीन ही हलवून सोडीन. मी सर्व राष्ट्रांना हलवून सोडीन, म्हणजे तुम्ही राष्ट्रातील निवडक वस्तू, म्हणजे सर्व राष्ट्रातील निवडक वस्तू येतील आणि मी हे मंदिर वैभवाने भरील. किती लोक आमेन म्हणतील? कशाने भरील मंदिर? वैभवाने भरील असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. रुपे माझे आहे. आमेन. रुपे म्हणजे काय? चांदी. सगळ्यांनी म्हणा, रुपे माझे आहे. मोठ्या आवाजात, रुपे माझे आहे. सगळ्यांनी म्हणा, सोने माझे आहे. असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो.
परमेश्वर काय म्हणतो की रूपे माझे आहे, सोने माझे आहे, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. या मंदिराचे शेवटले वैभव पहिल्यापेक्षा श्रेष्ठ होईल. आमेन. मंदिराबद्दल काय सांगितलं बायबलमध्ये? जुनं जे वैभव होतं त्याच्यापेक्षा मी पुढचं वैभव जास्त प्रभावी करणार आहे. आधीपेक्षा येणारे दिवस अधिक संपन्न असणार आहेत. पूर्वीच्या दिवसांपेक्षा येणारे दिवस अधिक गौरवाचे असणार आहेत. पूर्वीच्या दिवसापेक्षा येणारे दिवस अधिक श्रीमंतीचे असणार आहेत. पूर्वीच्या दिवसांबद्दल खूप देवाला धन्यवाद द्या, त्याबद्दल मी नाही म्हणत नाही, पण एवढंच म्हणू नका मी असं करायचो, माझ्याकडे एवढे दागिने होते, मी तसा होतो. त्या गौरवापेक्षा येणारं गौरव निश्चित मोठा असणार आहे. हे प्रॉमिस परमेश्वराचं आहे. ही परमेश्वराने दिलेली उन्नती आहे. आमच्या आजोबाकडं 200 एकर जमीन होती, तुला 500 एकर मिळाल्याशिवाय राहणार नाही, कारण हे देवाचं वचन आहे. जुन्या गौरवापेक्षा नवं गौरव, बोलत नाही तुम्ही, हाच एक प्रॉब्लेम आहे. जुन्या गौरवापेक्षा नवीन गौरव जास्त असणार आहे. या मंदिराचे शेवटले वैभव पहिल्यापेक्षा श्रेष्ठ होईल, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. मी या स्थळाला शांती देईन, असे सेनाधीश परमेश्वर म्हणतो. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. प्रभूची स्तुती असो. देवाच्या लोकांनो, एक गोष्ट आपण शिकलो आणि परत मी सांगेन की दावीद राजाला यश का मिळत होतं, है की नाही? दावीद राजाचं लक्ष पूर्ण देवाचं मंदिर बांधण्यावर केंद्रित होतं. दावीदाने सुरुवातीपासून शेवटपर्यंत जवळपास 8 ते 10 युद्ध, मोठी मोठी युद्ध लढली. किती युद्ध? 8-10 युद्ध, फारच मोठी, अफाट युद्ध. पण टोटल त्याच्या लढाया 66 होत्या. किती? 66 लढाया त्याच्या होत्या. 66 लढाया. तर या 66 लढायांमध्ये नेहमी परमेश्वराने त्याला यश दिलं. आणि त्याची एकच देवाकडे विनंती होती की जेही मला संपत्ती मिळेल, काही पण मिळेल, ते सगळं तुझ्या मंदिरासाठी मी देऊन टाकेन. हालेलुया. प्रेज लॉर्ड. काय त्याचा संकल्प आहे पहा, मी देवाला हे देईल. आणि परत आपण वाचूया पहिले इतिहास 22वा अध्याय 5 आणि 6 वचन. दावीद म्हणाला, माझा पुत्र शल्मोन तरुण व सुकुमार आहे. तेव्हा शल्मोन राजा कसा होता? एकदम तरुण होता, सुकुमार होता. आणि जे मंदिर परमेश्वराप्रित्यर्थ बांधायचे आहे ते अत्यंत भव्य. सगळ्यांनी म्हणा अत्यंत भव्य. आता ही सुरुवात आहे मंदिर बांधण्याची. दाविदाची इच्छा आहे आणि ही इच्छा दाविदाची स्वतःची नाही, देवाने त्याचा संकल्प दाविदाच्या मनात घातलेला आहे. हालेलुया. समजून घेतलं पाहिजे. हे मंदिर कसं पाहिजे? अत्यंत भव्य. सगळ्यात पहिली गोष्ट, मंदिर अत्यंत भव्य. इतकं मोठं मंदिर पाहिजे की बस, अत्यंत भव्य मंदिर पाहिजे. सर्व देशात विख्यात. सर्व देशात म्हणजे काय माहिती का? हे जगामध्ये 7 गोष्टी फार फेमस असतात कधी पण. किती गोष्टी? काय म्हणतात त्याला? 7 वंडर्स. 7 वंडर्स ऑफ द वर्ल्ड. मग त्याच्यामध्ये इंडियात काही वस्तू आहे का? काय? व्हेरी गुड. अशा जगातल्या अनेक गोष्टी आहेत ज्या 7 वंडर्समध्ये नेहमी अपडेट होत राहतात. जर त्या गोष्टींमध्ये अजून कोणी भर घातली तर त्या नवीन गोष्टी ॲड होतात आणि जुन्या गोष्टी कट केल्या जातात. तर 7 वंडर्समध्ये जर 1 नंबरवर जर असेल तर ते माझ्या देवाचं मंदिर पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. सांगण्याचं तात्पर्य हे, दाविदाने ही इच्छा दाखवली, अत्यंत भव्य, सर्व देशात विख्यात व शोभिवंत झाले पाहिजे. असं मंदिर इतकं शोभिवंत, जगात पॉप्युलर 1 नंबर आणि भव्य असं असलं पाहिजे. म्हणून मला त्यासाठी तयारी केली पाहिजे. काय केलं पाहिजे? तयारी केली पाहिजे. ह्या प्रकारे दाविदाने आपल्या मरणापूर्वी पुष्कळ तयारी केली. मग त्याने आपला पुत्र शल्मोन ह्याला बोलावून इस्रायलाचा देव परमेश्वर ह्याच्या प्रित्यर्थ मंदिर बांधण्याची विनंती केली. काय केली? तिकडं काय लिहिलंय? आज्ञा लिहिलं. तुमच्या पण बायबलमध्ये काय केलं? आज्ञा केली. दाविदाने आपल्या मुलाला आज्ञा दिली. रिक्वेस्ट नाही केली की प्लीज तुला बघ जमलं तर, मानता आलं तर. नाही, दाविदाने आपल्या जीवन काळामध्ये जी संपत्ती जमा केली होती ती संपत्ती त्याने देवाच्या राज्यासाठी दिली. आणि तो म्हटला की माझ्या देवासाठी भव्य दिव्य असं मंदिर तयार झालं पाहिजे. देवाच्या लोकांनो, मला एक तुम्हाला गोष्ट महत्त्वाची लक्षात आणून द्यायची आहे.
वैऱ्याचं धन देवाच्या राज्याच्या कामी पडणार आहे. परत बोलतो मी, तुम्हाला कळेल. या ठिकाणी दाविदाने युद्ध लढून वैऱ्यांचं सोनं चांदी लुटून आणलं आणि त्याद्वारे त्याने देवाचं मंदिर बांधलं. देवाच्या प्रिय संतगणांनो, आज हे देवाचं पवित्र वचन आहे, बाबेलची संपत्ती देवाच्या राज्याकडे परत येणार आहे. हालेलुया. बाबेलची संपत्ती देवाच्या राज्याकडे परत येणार आहे. दाविदाने वैऱ्यांची संपत्ती 66 युद्धात जेही त्याला मिळालं ते त्याने प्रभूच्या चरणाशी समर्पित केलेलं आहे, देवासाठी त्याने समर्पित केलेलं आहे. आणि बायबल सांगतं की त्याच्यानंतर त्याच्या पुत्राने शल्मोन राजाने हे मंदिर पूर्ण केलं. ज्यावेळेस परमेश्वराची योजना हे पहिल्या मंदिराबद्दल होती, ते मंदिर त्या प्रकारे भव्य दिव्य तयार झालं. पहिलं मंदिर इतकं भव्य दिव्य तयार झालं की सगळी संपत्ती त्याच्यामध्ये एवढी आणण्यात आली, इतके सोन्या चांदीचे पात्र करण्यात आले, सगळ्या गोष्टी शोभिवंत अशा करण्यात आल्या आणि अतिशय दिव्य पवित्र असं मंदिर त्या काळामध्ये उभारण्यात आलं. आणि त्या पवित्र मंदिरामध्ये साक्षात देवाची उपस्थिती उतरली होती. हालेलुया. देवाचा असा धूर तिथं होता, एकदम तेज होतं, देवाचं सामर्थ्य होतं. आणि त्या वातावरणामध्ये, प्रभूच्या वातावरणात लोक आनंदी झाले की परमेश्वराने मंदिराचा ताबा घेतलेला आहे. त्यानंतर ते मंदिर, मी आता सांगितलं काही वेळापूर्वी, कुठल्या राजाने ते तोडलं मंदिर? नबुखदनेसर राजाने ते तोडलं. आणि मग त्याने ती सोन्या चांदीची पात्र ज्यावेळेस लुटून नेली, मग पुढे त्या पात्रांचं काय झालं हा एक फार मोठा प्रश्न आहे. मग ती पात्र काय झाले? त्या संपत्तीला त्यांनी लुटलं, त्याचं काय झालं? बाकीची संपत्ती नबुखदनेसरने आपलं राज्य वाढवण्यासाठी केलीच असणार आहे 100%. इतर जे त्याने यरूशलेमेला इतर मंदिरातल्या काही गोष्टी असतील त्या लुटून त्याने त्याचं राज्य इस्टॅब्लिश केलं असेल, त्यात तीळ मात्र शंका नाही. पण जे फक्त मंदिराचे पात्र होते, सोन्या चांदीचे पात्र, महत्त्वाच्या गोष्टी, त्याबद्दल आपण बायबलचं वचन वाचूया. एज्रा याचा पहिला अध्याय 6 आणि 7 वचन. एज्रा चॅप्टर 1 वर्सेस 6 and 7. त्यांच्या आसपासच्या लोकांनी चांदीची पात्रे, सोने, सामान सुमान, पशु व मौल्यवान वस्तू देऊन त्यांना सहाय्य केले. याखेरीज लोकांनी जे स्वसंतोषाने दिले ते वेगळेच, मंदिर बांधण्यासाठी, सेकंड टेम्पलसाठी. नबुखदनेसराने परमेश्वराच्या मंदिराची जी पात्रे यरूशलेमेहून आणून आपल्या दैवताच्या देवळात ठेवली होती. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. हे पॉवरफुल वचन आहे देवाचं, खूप सामर्थ्यवान आहे. ज्या दिवशी ती पात्र देवाच्या उपस्थितीतून काढली, तिथून नेऊन ती त्याच्या दैवताच्या मंदिरात त्याने ठेवली नबुखदनेसरने. आणि एवढे वर्ष, किती वर्ष कोण सांगेल? ए बात आहे, कोण बोलला? व्हेरी गुड, गॉड ब्लेस यू. 70 वर्ष कुठं होते ती पात्र? बाबेलच्या मंदिरामध्ये. बायबल सांगतं त्या दैवताच्या देवळात ती ठेवण्यात आली होती. ती सर्व पारसचा राजा कोरेश याने बाहेर काढली. टाळ्या वाजून देवाला धन्यवाद देऊया. बोला येशू मसीह की. एक राजाने लुटलं, दुसऱ्या राजाने बाहेर काढून परत दिलं. हालेलुया. हे देवाचं सामर्थ्य आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, नबुखदनेसरने इस्रायल मधल्या यरूशलेमेतल्या मंदिरातली पात्र काढून त्याने आपल्या कब्जात ठेवली, आपल्या दैवताच्या भांडारात टाकून दिली. पण एक पारसचा राजा देवाने उभा केला. मेदी आणि पारशी लोकांचं ज्यावेळेस राज्य आलं, त्या राज्यामध्ये राजाने एक चांगली गोष्ट केली की त्याने ती मंदिरातली पात्र बाहेर काढली आणि ती परत इस्रायलच्या स्वाधीन केली. यरूशलेमेतली गेलेली पात्र परत यरूशलेमेमध्ये आले. मला तुम्हाला सांगायचंय प्रियांनो की जे आशीर्वाद गमावले होते, मी तुमच्याशी बोलतो, तुम्ही ऐकताय का? जे आशीर्वाद तुम्ही गमावले होते ते परत एकदा, एक राजा आहे ज्याचं नाव येशू ख्रिस्त आहे, तो तुमची पात्र तुम्हाला परत देत आहे, तुमचा आशीर्वाद परत देत आहे, तुमच्या जीवनावर त्याची कृपादृष्टी होत आहे, तुमच्या जीवनावर त्याचं सामर्थ्य तो विदित करत आहे. काय गेलं होतं ते परत येत आहे प्रियांनो. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, बाबेलची संपत्ती परत एकदा यरूशलेमेकडे येत आहे. बाबेलची संपत्ती परत एकदा यरूशलेमेकडे येत आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, सोनं चांदी ही परमेश्वराची आहेत. मंदिरासाठी दाविदाने दिलेलं आहे, शल्मोनाने दिलेलं आहे, अनेक लोकांनी दिलेलं आपण पाहतो. आणि या ठिकाणी विशेष करून नबुखदनेसर
नेबुकदनेस्सरने ज्या गोष्टी लुटल्या होत्या त्या गोष्टी परत एकदा देवाच्या भवनाकडे आलेल्या आहेत. कुठल्या गोष्टींची तुम्ही वाट पाहतात? हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, प्रार्थनेला सुरुवात करा, देवाकडे याचना करा, देवाला सांगा, परमेश्वरा माझ्या जीवनाकडे माझे गेलेले आशीर्वाद परत एकदा येऊ दे. ज्या गोष्टी तुमच्या जीवनातून निघून गेल्या असतील त्या परत एकदा फिरून तुमच्याकडे येणार आहेत. देवाच्या राज्याची या दिवसामध्ये भरभराट होणार आहे. किती लोक आमेन म्हणणार आहेत? देवाच्या राज्याची भरभराट होणार आहे. आपला देव दीन दरिद्री किंवा कंगाल परमेश्वर नाही. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. आपला देव दीन दरिद्री कंगाल नाही. देवाकडं पुष्कळ आहे आणि तो तुम्हाला आशीर्वादित करायला तयार आहे. तो तुम्हाला ब्लेस करायला तयार आहे. तुमच्या संकल्पामध्ये, तुमच्या उद्दिष्टामध्ये जे देवाचं प्लॅनिंग आहे त्यासाठी परमेश्वर तुम्हाला भरभरून द्यायला तयार आहे. इस्रायल लोकांनी सुद्धा मिसरच्या लोकांना लुटलं. तुम्ही ऐकताय का? हालेलुया. हे पॉवरफुल आहे. आज मी फक्त ह्याच्यावर बोलतोय की वैराची संपत्ती देवाच्या राज्याकडे येणार आहे. प्रेज लॉर्ड. येईल लक्षात हळूहळू. प्रभूची स्तुती असो. वैराची संपत्ती देवाच्या राज्याकडे येणार आहे. ज्यावेळेस ना इस्रायल लोक त्या फारोच्या गुलामगिरीत होते, त्या गुलामगिरीत असताना, गुलामगिरी म्हणजे एवढे त्यांच्याकडून कष्ट करून घेतले जायचे, खूप अफाट कष्ट, खूप त्रास आणि शिक्षा पण त्यांना एवढ्या भयंकर होत्या. जर जुन्या काळातली काही पुस्तकं किंवा इतिहास जर तुम्हाला सापडला तर ज्या गोष्टी बायबलमध्ये नाहीत अशा पण काही गोष्टी आपल्याला वाचायला पाहायला मिळतात. हे फार क्रूर लोक होते फारोचे लोक. जादूटोणा करणारे होते, फार भयंकर वाईट प्रकारचे लोक होते. म्हणजे असं कुठलं राज्य असेल किंवा असा कुठला देश असेल की ज्याच्यामध्ये लहान मुलांची कत्तल करायचं राजा फरमान काढतो, है की नाही? यहूद्यांच्या लेकरांना मारायचं फरमान काढलं. किती क्रूरता आहे, किती क्रूरता आहे. आणि देवाच्या प्रिय संतगणांनो, त्या कालावधीमध्ये हे लोक कंटिन्यू विटा बनवत होते आणि त्यांनी काय बनवलं? कबरा बनवल्या. काय बनवलं? कबरा. गुलामगिरीमध्ये माणूस कबरा बनवतो. हालेलुया. समजून घ्या, जेव्हा तुम्हाला कोणी बांधलेलं असतं तुम्ही चांगली कामं मोकळ्या मनाने करू शकत नाही. बंधनात असलेला माणूस देवाचं काम, देवाची सेवा करू शकत नाही. आता एकच संदेश असेल, सेम वचन तेच, संदेश तोच, वर्ड टू वर्ड. ज्या व्यक्तीमध्ये दुरात्मा आहे किंवा ज्या व्यक्तीला पापावरती विजय मिळालेला नाही त्यांनी किती पण लांबलचक संदेश देऊ द्या. लोकांना वाटतं इथं उभं राहून संदेश दिला म्हणजे काय नाही झालं, सगळे ऐकतात. लोक एकदम तुमच्यापेक्षा जास्त हुशार असतात. हालेलुया. ते हे बघत नाही हा काय बोलतोय, ते हे बघतात हा बोलतोय तसा वागतो का स्वतः, आहे ना? कॅरेक्टर महत्त्वाचं आहे. तुमच्या संदेशापेक्षा तुमची जीवनशैली जास्त महत्त्वाची आहे. तुम्ही म्हणता प्रीती करा आणि इकडं डायरेक्ट, आहे की नाही? मग ती प्रीती पण उपयोगाची नाही, तो संदेश पण उपयोगाचा नाही. परमेश्वर ह्या गोष्टी पारखतो, पाहतो, त्याला सगळं काही ज्ञात आहे. आणि त्या काळात एवढं क्रूर राज्य होतं या फारोचं, या लोकांना त्रास. आणि मग त्यांना पगार होता का? नोकराला पगार होता, गुलामांना पगार नसतो, आहे ना? गुलाम म्हणजे फार वेगळी गोष्ट आहे. गुलामाला फक्त राबवून घेतलं जातं, त्याला खायला द्यायचं जगवण्यासाठी, पण त्याची उन्नती होणार नाही याची काळजी घ्यायची. त्याला गुलाम म्हणतात. नोकर वेगळा असतो, चाकर वेगळा असतो. चाकराला पेमेंट मिळतं, चाकराला सगळी सुविधा मिळते, परंतु गुलामाला कुठल्याही प्रकारची सुविधा नाही. त्याला बांधून ठेवलेलं असतं, कुठं जाऊ शकत नाही. अशा प्रकारचे हे इस्रायली लोक तिथं गुलाम होते. त्या गुलामगिरीत, त्या दास्यात असताना त्यांना पगार नव्हता, काही नव्हता. मग एक दिवस आला की त्या दिवशी मोशे अचानक प्रकट झाला. बोलो येशू मसीह की हालेलुया. प्रभूची स्तुती असो. प्रभूला धन्यवाद की योग्य समय तो योग्य लोकांना उभं करतो. आमेन. हालेलुया. योग्य समय योग्य लोकांना उभं करतो. मोशे डायरेक्ट फारो पुढं उभा राहिला आणि डायरेक्ट फारोला आज्ञा, रिक्वेस्ट नाही. फारो ते थोडं 2 मिनटं जरा बोलायचं होतं, जरा मी बोलू शकतो का स्वामी महाराज वगैरे काय. तो फारोच्या राजवाड्यात वाढलेला होता, त्याला तर माहीतच पाहिजे ना कसं बोललं पाहिजे राजाबरोबर. कोणीच फारोला आज्ञा करत नव्हतं. फारो म्हणजे सगळ्यात हाय कमांड. फारो सगळ्यांना आज्ञा देणार, असं करा तसं करा. कोणी फारोला आज्ञा देऊ शकत नाही. आपला मोशे डायरेक्ट पुढे जाऊन उभा राहायचा, माझ्या लोकांना जाऊ दे. बोला येशू मसीह की हालेलुया. डायरेक्ट फारोला आज्ञा करत होता, माझ्या लोकांना जाऊ दे. आणि हीच पद्धत देवाच्या प्रिय लोकांनो देवाच्या राज्यात फार महत्त्वाची आहे. देवाच्या प्रिय संतगणांनो, ज्यावेळेस तुम्ही आजाराकडे बघता त्यावेळेस तुमच्यामध्ये असा एक
सुपरनॅचरल तुमच्यामध्ये अँगर आला पाहिजे, एक राग आला पाहिजे. येशू ख्रिस्ताने वादळाला दटावले, प्रीतीने नाही सांगितलं वादळा तुला रिक्वेस्ट, दटावले. त्याने दुष्टात्म्यांना धमकावले, दटावले. हे शब्द आहेत. तुम्हाला राग आला पाहिजे, तुमच्या दारिद्र्याचा राग आला पाहिजे, गरिबीचा राग आला पाहिजे. हालेलुया. काही लोक गरिबीचे गुणगान गातात, है ना. मी गरीब आहे प्रभू, प्रभू मी असा, प्रभू माझं जीवन, मी गरीब, मी साधा माणूस आहे, मी गरीब माणूस. बोलताना पण एवढं काय गरीबाला त्रास देता, काय गरीबाला असं बोलायचं, असं म्हणायचं काय श्रीमंताला त्रास देता. आमेन. हालेलुया. बोला येशू मसीह की आमचा रुतबा बदलला पाहिजे, आमचं बोलणं वागणं बदललं पाहिजे. कुठल्या देवाची आम्ही सेवा करतो. हे लोक त्या ठिकाणी गुलामगिरीत दबून गेलेले आहेत. फारो आला ना रस्त्याने सगळे असे, असं पण बघायचं नाही, नाही तर गेलं छाटलंच गर्दन समजायचं. फारो आला की असं ना आपला मोशळा, हे माझ्या लोकांना जाऊ दे. वारंवार जायचा, नाही जाऊ देत, तुला बघतो आता. डायरेक्ट पाण्याचं रक्त. हालेलुया. तो बोले एवढंच माझे लोक पण करतील. काठीचा साप, पाण्याचं रक्त, काय 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 चमत्कार केले. गोमाशांची पिडा, बेडकांची पिडा, उवांची पिडा, पिढेवर पिडा. पण त्याच्या डोक्यातलं काही शॉर्ट सर्किट काही जाईना फारोच्या. एक दिवस असा आला, सगळं पिडा 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 सगळं संपलं. आणि एक दिवस असा आला की प्रथम वस्ताच्या मृत्यूची पीडा. त्याच्या आधी देवाने वलांडन सण साजरा करायला लावला. हालेलुया. वलांडन सण फार महत्वाचा आहे. बघा, सगळ्या या पीडा आल्या, वलांडन सण साजरा झाला. त्या रात्री परमेश्वराने फारोच्या राज्यातील, मिस्री लोकांच्या राज्यातील प्रत्येक घरातला ज्येष्ठ पुत्र मारून टाकला. ऐकलं तुम्ही? ज्येष्ठ पुत्र मरण पावला. ती पीडा इस्रायल लोकांवर आली नाही. त्या पीडेच्या नंतर, वलांडनाच्या रात्री, त्या पीडेच्या नंतर इस्रायल लोकांची सुटका झाली. वलांडनाच्या नंतर सुटका झाली. वधस्तंभावर वलांडन साजरा झाला आणि आमची रॅप्चरमध्ये जगातून आता सुटका होणार. आमेन. हालेलुया. फार ह्या गोष्टी एकमेकांशी कनेक्ट आहेत. आणि म्हणून ज्यावेळेस बायबल वाचतो आम्ही, हे समजलं पाहिजे की हे पवित्र शास्त्र हे भाग नाहीत, हे अख्खं एक बायबल आहे. आमेन. बायबल काय सांगतं ऐकूया. मग ज्यावेळेस त्यांना इस्रायल लोकांना तिथून फारो म्हटला की जा आता निघून, जाताना मला पण आशीर्वाद द्या. ह्या समयामध्ये काय घडलं पहा. निर्गम याचा 12वा अध्याय 35 आणि 36 वचन. मोशेच्या सांगण्याप्रमाणे इस्रायल लोकांनी केले. त्यांनी मिस्री लोकांपासून सोन्या चांदीचे दागिने व वस्त्रे, प्रावरणे मागून घेतली. पुढे, मिस्र देशाची, मिस्री लोकांची कृपादृष्टी इस्रायल लोकांवर होईल असे परमेश्वराने केले. म्हणून त्यांनी जे जे मागितले ते ते, सगळ्यांनी म्हणा, जे जे मागितले ते ते त्यांना दिले. किती पॉवरफुल वचन आहे. त्यांनी जे जे मागितले ते ते त्यांना दिले. अशा प्रकारे त्यांनी मिस्री लोकांना, अशा प्रकारे त्यांनी मिस्री लोकांना, शाबास, प्रेज द लॉर्ड. किती दैवी चमत्कार आहे. परमेश्वर योजना करतो. मोशेला देवाने प्रकट केलं, मोशेने लोकांना सांगितलं, लोकांनी जिथं जिथं ओळखीचे होते जे जे त्यांनी मागितले ते ते त्यांनी देऊन टाकले. जालला घेऊन जा. अशा प्रकारे त्यांनी त्या मिस्री लोकांना लुटले. बायबल सांगतं. देवाच्या प्रिय लोकांनो, अशी परमेश्वराची महान योजना आहे. दाविदाच्या काळात वैऱ्याकडची संपत्ती दावीद घेऊन आला, त्याच्या जोरावरती पुढं मंदिर बांधण्यात आलं. दुसरं उदाहरण आपण पाहिलं की बाबेलच्या काळामध्ये, बाबेलमध्ये जी संपत्ती देवाची लुटून नेली होती, ती परत एकदा परमेश्वराने वैऱ्याच्या तावडीतून ती संपत्ती सोडून आणली, मंदिर उभा केलं. इस्रायल लोक तिथून जात असताना त्यांच्यासाठी वैऱ्याची संपत्ती परमेश्वराने तिथं आणली. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, आम्हाला दैवी ज्ञानाची गरज आहे. किती लोक आमेन म्हणतील? हालेलुया. संतुष्ट थोडक्यात होऊ नका. आमेन. फक्त
फक्त जे मला एवढं मिळालं तरी मला बस झालं. आता काय नाही, मला 35% मिळाले तरी बरं झालं. मला 100 पैकी 100 पाहिजे. हालेलुया, हालेलुया. जे लेकरं मेरिट लिस्टमध्ये येतात त्यांना काय 2 शिंग एक्स्ट्रा आहेत का? त्यांच्याकडं काय एक्स्ट्रा? त्यांच्याकडं फक्त एक गोष्ट आहे की मला करायचं आहे आणि मला यशस्वी व्हायचं आहे. त्यांच्या मनातली जी दृढ त्यांची एक इच्छाशक्ती असते, मग भले ते देवाला मानो किंवा नाही मानो, देवाला न मानणारे पण मेरिट लिस्टमध्ये फर्स्ट येतात, जगात यशस्वी होतात. मग देवाला मानणाऱ्या लोकांनी किती यशस्वी झालं पाहिजे, किती त्यांचं जीवन प्रभावी असलं पाहिजे, किती त्यांच्या जीवनात अद्भुत गोष्टी घडल्या पाहिजेत. ख्रिस्ती लोकांनी इथून पुढं एवढं सामर्थ्याने उभं राहिलं पाहिजे. प्रत्येक क्षेत्रात ख्रिस्ती लोक दिसले पाहिजेत प्रियांनो. प्रत्येक क्षेत्रात जिथं जाल तिथं देवाचे लोक दिसले पाहिजेत. आणि या ठिकाणी देवाने विशेष कृपादृष्टी केली. जे जे त्यांनी मागितलं, जे जे या इस्रायल लोकांनी मागितलं, मिस्री लोकांनी त्यांना दिलं. ही देवाची कृपादृष्टी होती. अशा प्रकारे त्यांनी आपल्या वैऱ्याला लुटलं. आता याचा आध्यात्मिक दर्जावरती हा अर्थ घेत जाणं म्हणजे ते जास्त महत्त्वाचं आहे. वैऱ्यांना लुटणं म्हणजे काय? वैऱ्याला लुटणं म्हणजे काय? आपलं वैरी सैतान आहे प्रियांनो. आपला दुसरा कोणी वैरी नाही या जगामध्ये. किती लोक आमीन म्हणतील? सैतान, दुरात्मे हे आपले वैरी आहेत. सैतानाने जिथं आमचे संपर्क खराब केले होते ते संपर्क आम्ही परत इस्टॅब्लिश करू. आमेन, हालेलुया. सैतानाने कोणाला आजारी पाडलेलं होतं तिथं आपण प्रार्थना करू आणि ती सैतानी सत्ता हाकलून देऊ. रिस्टोरेशन, गेलेले आशीर्वाद परत येण्यासाठी प्रार्थना करू. कुठं सैतानाने कुठल्या परिवारामधून आनंद काढून घेतला होता त्या दुष्टाला तिथंच ठेचलं पाहिजे. त्याची सगळी सत्ता नष्ट केली पाहिजे. त्याचे प्लॅन आम्ही रद्द केले पाहिजे. हा आम्हाला आज आध्यात्मिक रीतीनं परमेश्वराने दिलेला एक त्याच्या कृपेचा भाग आहे. हे काम करणं खूप गरजेचं आहे. तर इस्रायल लोकांनी लुटलं. आणखीन दुसरे राजे 7वा अध्याय 15 आणि 16 वचनामध्ये 4 कुष्ठरोगांची घटना आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. शम्रोनाला आरामी लोकांनी वेढा दिला होता आणि वेढा दिल्यामुळे बाहेर कोणाला जाता येईना, बाहेरून कोणाला आत येता येईना. सगळ्या वस्तू महागल्यात. आलिशा म्हटला उद्या संध्याकाळी सगळं स्वस्त होणार आहे ना. आणि परमेश्वराने काय केलं की सगळे जे वैरी आजूबाजूला होते त्यांना असा रथांचा आणि घोड्यांचा आवाज ऐकू येईल असं परमेश्वराने केलं. आले होते का कोणी? तुमचे वैरी उगाचच तुम्हाला घाबरतील. हालेलुया. जे तुमच्याशी दुश्मनी करतील त्यांना उगाचच तुमचा धाक वाटेल. परमेश्वराने तुमचा धाक जर लोकांच्या नजरेत बसवला असेल तो धाक टिकवून ठेवा. आज असा धाक आहे, एका माणसाने ना सिगरेट पिता पिता मला बघून खिशात घातलं होतं आणि वरून मारतोय धाड धाड धाड. अवघड आहे गाड्या, सोपं नाही इथं. प्रेज द लॉर्ड. तुमचा धाक लोकांना वाटला पाहिजे. एवढं तुम्ही पवित्र आणि सत्यतेचं जीवन जगलं पाहिजे. हालेलुया. पास्टर आले की तिथं लोकांना कळालं पाहिजे की पास्टर नाही, पास्टरमधून प्रभू आलेला आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, आज ज्यावेळेस तुम्ही देवाचं काम करता किंवा तुम्ही तुमच्या ऑफिसमध्ये, लोकांना उगाचच तुमचा धाक वाटेल. अरे अरे ही दिसती साधी बरं का, हिचे नक्कीच नातेवाईक ना मोठ्या हायकोर्टात कोणतरी जज बीज आहे असं मला वाटतंय. नसणार, पण देव उगाचच धाक वाटू देणार त्यांना. तुम्ही जाऊन एक्सप्लेन करायचं नाही, कोणी नाही बरं का माझं असं म्हणायचं नाही. ऐकताय तुम्ही? त्यांना त्यांच्या कन्फ्युजनमध्येच राहू द्यायचं. हालेलुया. हे परमेश्वर तयार करतो. परमेश्वर तयार करतो. एका मातेला शेजारचे म्हणजे घरात कोणी असं लहान लेकरं वगैरे म्हणजे नाही का असं खूप कठीण परिस्थिती, आणि त्या परिस्थितीत आम्ही 7-8 जण, हे सगळे असे पैलवानसारखे, आम्ही त्यांच्या घरी फक्त एकदा जाऊन आलो. शेजाऱ्यांनी त्रास देणं बंद केलं. ते म्हणे लय त्रास द्यायचे, माहीत नाही तुम्ही आले. म्हणले एक तर पहिलं प्रार्थना आणि दुसरं त्यांना वाटलं असं कोणाला तरी बोलवलं यांनी, विषय संपला. सांगता येत नाही परमेश्वर कशा प्रकारे
तुमच्या वैऱ्यांचा ताबा घेईल. इथं असा ताबा घेतला की त्यांना हॅल्युसिनेशन, अरे घोड्यांचा आवाज येतोय, तुला येतोय, हा मला पण येतोय, अरे रथांचा आवाज, रणशिंगांचा आवाज, अरे काय झालं, अरे वैरी, अरे त्यांनी बोलवले काय, अरे इकडचे सगळे, इकडून पण येतोय, इकडून सगळ्या बाजूने, कुठून येत नाही, इकडून येत नाही, सगळे पळा ह्या दिशेने. सगळे पळून गेले, सगळे वैरी पळून गेले. आणि मग त्यांनी आणलेलं सोनं नाणं चांदी त्यांनी तिथंच टाकलं. बोले येशू मसीह की. जहाज बुडायला लागलं ना, तो कोणी विचार करत नाही ही मूल्यवान वस्तू आहे. लोक सगळं पाण्यात फेकून देतात. सगळ्यात मूल्यवान जीव असतो. कोविडच्या काळात कळालं लोकांना, आहे ना. एक व्हेंटिलेटर दे बाबा, आहे ना. एवढा पैसा घे, माझे अकाउंट सगळे तुझ्या नावावर करतो, पण हे डॉक्टर मेरी जान बचा. डॉक्टर म्हणतो आता तुला देवाने बोलवले, मी काय बचाव, पैसा नाही वाचू शकत. शेवटी माणूस सगळं सोडून द्यायला तयार होतो आपल्या जीवनासाठी. एखाद्यावरती काय आरोप आला, कोर्टामध्ये कोर्ट केस आहे, सेटलमेंटला लोक लाखो रुपये खर्च करतात. का? कारण जर चुकीच्या गुन्ह्यात तुम्ही अडकून जर आतमध्ये आयुष्यभर पडाल तर त्यावेळेस तुमचं जीवन काय होणार. जीवापेक्षा काय मोठं आहे. ही सगळी उदाहरणं मी ह्याच्यासाठी सांगतो आपल्याला, जीवासारखं मोठं काही नाही. माणूस जीवाची काळजी घेतो, स्वतःला सांभाळतो. आणि या ठिकाणी ते लोक स्वतःच्या जीवाची काळजी केली, ते पळून गेले आणि त्यांची संपत्ती तिथंच राहिली. 4 कुष्ठरोगी तिथं आले. त्यांनी ते प्रत्येक डेऱ्यात जाऊन त्यांनी पाहिलं सगळं इथंच टाकलंय. त्यांनी पोटभर जेवण केलं, त्यांना जे पाहिजे त्यांनी उचललं आणि गावात नेऊन राजवाड्यात जाऊन सांगितलं की अरे लोकांनो लक्ष देऊन ऐका, वैरी पळून गेलेत. काही हेर आले, त्यांनी पाहिलं आणि अख्खा गाव आला बाहेर. किती लोक आमेन म्हणतील. ही घटना आहे ना, मला एका दुसऱ्या घटनेशी कनेक्ट करते. ऐकताय तुम्ही चर्च? बघा, शमरोन मधले लोक गावाच्या बाहेर आले आणि त्यांनी सगळे डेरे लुटले, संपत्ती घेतली. आणि एक अशी घटना आहे की याकोबाच्या विहिरीवरती येशू बसला होता. शमरोनी लोक तिथं आले, त्यांना जी संपत्ती तिथं मिळाली ना ती सगळ्यात मोठी होती. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. देवाच्या लोकांनो, तो दिवस असा होता की जे वैरी त्यांना मारायला आले होते त्या वैऱ्यांचे डेरे त्यांनी लुटले. तुमचा नाश करायला आलेले लोक ते तुमच्या पुढे टिकाव धरू शकणार नाहीत. तुमचे वैरी तर पळून जातीलच जातील, पण तुमच्या जीवनातले आशीर्वाद परत फिरून तुमच्याकडे येत आहेत. हालेलुया, बोले येशू मसीह की. यशाया 60:5 आणि 6 वचन. हे पाहशील तेव्हा तुझ्या मुखावर आनंद चमकेल. आता एकदम 100% फोकस करा. मी जे बोलतोय हे तुमच्या लाईफसाठी हे अत्यंत महत्त्वाचं आहे. ऑनलाईनवाले ऑफलाईनवाले सगळे लक्ष देऊन ऐका बायबलचं वचन. हे पाहशील तेव्हा तुझ्या मुखावर आनंद चमकेल, तुझ्या हृदयाला स्फुरण येऊन ते विकास पावेल. बायबलमध्ये माझं नाव एकदाच आलंय ते इथं आहे. प्रभूची स्तुती असो. तुझ्या हृदयाला स्फुरण येऊन ते विकास पावेल, कारण समुद्राकडून विपुल धन तुझ्याकडे लोटेल. आमेन. समुद्राकडून विपुल धन तुझ्याकडे लोटेल, राष्ट्रांची संपत्ती तुझ्याकडे येईल. आमेन. राष्ट्रांची संपत्ती म्हणजे फक्त इंडियन रुपीजमध्ये नाही, अमेरिकन डॉलरमध्ये येतील. हालेलुया. सिंगापूरचे डॉलर येतील. आमेन. हालेलुया. आफ्रिकन नोटा येतील तुमच्याकडं, गल्फचे पैसे येतील, जगातले सगळे पैसे तुमच्या अकाउंटकडे येतील. हा आशीर्वाद देवाने दिलेला आहे. मग हा येण्यासाठी काय करावं लागेल? फक्त विश्वास आणि प्रार्थना, प्रोक्लेम करणं, डिक्लेअर करणं. उंटाच्या झुंडी, मिद्यान व एफ्रा येथील तरुण उंट तुला व्यापून टाकतील. लोक सोने व ऊद घेऊन शबा येथून येतील, परमेश्वराचा आनंदाने गुणानुवाद करतील. आमेन. हालेलुया. या सगळ्या गोष्टी तुमच्याकडे यायला तयार आहेत. आणखीन एक वचन वाचतो, त्याच्याने तुमचे आध्यात्मिक डोळे आज उघडले जाणार आहेत. प्रियांनो ऐका, यशाया 45 आणि 3. तुला अंधारातील निधी व गुप्त स्थळी लपवलेले धन देईल. आमेन म्हणता येईल का? तुला अंधारातील निधी व गुप्त स्थळी लपवलेले धन देईल. आता ह्याचा काय अर्थ आहे समजून घ्या. गुप्त स्थळी लपवलेले धन,
ऐकताय का नाही ऐकत? गुप्तस्थळी. पूर्वीच्या काळी बँका होत्या, पूर्वीपासून बँक नव्हत्या. कारण जर एखाद्याने बँक चालू केली तर हे डिजिटल वगैरे सगळं काय नव्हतं. एखादा मी बँक आहे, मग तो स्वतः बँक होऊन निघून जाणार बँकॉकला, आहे की नाही? काय फायदा? एखादा व्यक्ती सगळं जमा करणार आणि निघून जाणार. बँक नव्हती खात्रीलायक. मग काय, लोक काय करायचे, त्यांची जी संपत्ती आहे चोरांपासून वाचवण्यासाठी ती कुठंतरी लपवून ठेवायचे. मग घरातला एक व्यक्ती असायचा, मग तो काय करणार, ती संपत्ती कुठंतरी जमिनीत म्हणा, वाड्यात म्हणा, कुठंतरी तो लपवून ठेवणार आणि तो कोणाला सांगणार नाही. आणि मरायच्या वेळेस सांगणार, शेतामध्ये आंब्याच्या झाडाखाली 4 फूट खड्डा कर, तिथं सगळी संपत्ती आहे, जा आणि ते घे, असं काहीतरी सांगून जुने लोक मरायचे. पण कधी कधी अचानक साप चावायचे आणि सांगायच्या आधीच लोक गायब व्हायचे. खूप संपत्ती जमिनीमध्ये आहे आत्ता सध्या, पण खूप संपत्ती. का मी असं म्हणतो, कारण की ज्यावेळेस जुने राजवाडे म्हणा, आत्ता पण ह्याच दिवसांमध्ये मोहेंजोदडोला उत्खनन चाललं होतं. कितीतरी शेकडो डॉलर कॉपरचे कॉईन सापडले आत्ता रिसेंटली. म्हणजे ते कधी उत्खनन झालेले पण आत्ता पण सापडतात. इस्रायलमध्ये पण खूप जुन्या काळातली भांडी सापडतात. लोक काय करतात, ऑक्शनला ठेवतात. अनेक लोक इस्रायलमध्ये सापडलेली भांडी आपल्या घरात करोडो रुपये खर्च करून आणून ठेवतात. एक काही लोकांचा छंद असतो. तर हा झाला एक वेगळा भाग. तर हे लपलेलं धन आहे. मग आता हे लपलेलं धन, मग आता उद्यापासून कुदळ फावडे घेऊन आपण फिरायचे का, की प्रभू सांग मी आता कुठं होतो, इथं का, घे, काढ बाहेर. तुम्ही जरी ते काढलं तरी गव्हर्नमेंटला तुम्हाला ते जमा करावं लागतं, बरोबर आहे? त्यातले पर्सेंटेज तुम्हाला मिळतील, परंतु ती पूर्ण संपत्ती मिळणार नाही. मग देवाचा काय आहे याच्यामध्ये, देवाची काय योजना आहे? म्हणून काही लोक हे जे बोलतात गुप्तधन हे ते, त्याच्या मागे देवाच्या लोकांनी लागायचं नाही. हे काय इथं वचन आहे, ह्या वचनाचा अर्थ गुप्तधन म्हणजे काय? पेत्राचे मासे पाण्यात गुप्त होते. किती लोक आमेन म्हणतील? त्याला दिसत होते का? दिसले असते तर त्याला मासे मिळाले असते की नाही? पाण्यातले मासे पेत्राला दिसत नव्हते, पण कुणाला दिसत होते? येशूला. म्हणजे तुमची संपत्ती आहे पण ती तुम्हाला दिसत नाही. तुम्हाला देवाने ठेवलेली संपत्ती आहे पण ती तुमच्या डोळ्यांना दिसत नाही, त्याच्यामुळं ती प्राप्त होत नाही. तुम्ही असं इकडं हात टाकला का संपत्ती इकडे जाते, इकडं हात टाकला की संपत्ती. मग एक्झॅक्ट ती संपत्ती कुठं आहे तिथं आमचा हात पोहोचला पाहिजे, आम्ही पोहोचलो पाहिजे. आता ती संपत्ती, गुप्त संपत्ती आम्हाला कशी प्राप्त होणार? तर आम्हाला ती परमेश्वराकडून प्राप्त होणार. जर तुमचं एखादं काम आहे, एखादा बिझनेस तुम्ही करता, त्या बिझनेसमध्ये देवाचं गायडन्स घ्या. प्रभू मी काय करू? परमेश्वर तुम्हाला एक्झॅक्ट इकडं नको, असं चाल, उजवीकडं वळ, आता थांब तिकडं, असं ॲक्युरेट डायरेक्शन करणार आणि बरोबर तुम्ही तुमच्या संपत्तीपर्यंत रीच होणार. हालेलुया. सुपर नॅचरली चालणार आहे. मी काही गोष्टी इथून बोलू शकत नाही, पण म्हणजे नावं घेऊन असं डायरेक्ट नाही बोलू शकत, पण काही पास्टर आज या जगात आत्ता सध्या आहेत. 7 स्टार हॉटेल आहेत त्यांचे जगात, कैक हॉटेल्स आहेत. एक पास्टर मी त्यांना वैयक्तिक भेटलो, असे संदेश द्यायला उभे राहतात आणि संदेश देताना असं कोणाला मन असं प्रफुल्लित होतं आणि लोक लिटरली आमच्या डोळ्यासमोर असे डायमंड आहेत ना, खरे करोडो रुपयाचे आणून पायावरती टाकतात पास्टरच्या. आमच्या डोळ्यांनी मी पाहिलंय. एवढे धनवान लोक जगात आहेत. मग ह्यांना कसं काय कळतं, हे कसे काय एवढे पैसे कमवतात, कसं काय यांच्याकडे एवढ्या गोष्टी येतात, विमानं कशी येतात यांच्याकडं? जगातले एक पार्ट असा आहे ख्रिस्ती लोकांचा की ते फार संपन्न आहे आणि एक भाग असा आहे का त्यांचे खायचे वांदे. फॅक्ट आहे. इथं पासपोर्ट काढा म्हणलं तर तो म्हणतो रॅशन कार्ड काढायचं आहे. अशी स्थिती आहे काही लोकांची. करायचं काय? सुरुवात कुठून करायची? काय करायचं? आम्हाला प्रॉफिटिक डायरेक्शनची गरज आहे. ह्या दिवसामध्ये परमेश्वर गुप्त आणि गहन गोष्टी आम्हाला प्रकट करणार आहे. आमच्या आध्यात्मिक डोळे उघडले पाहिजे. जे येशूला दिसतं ते इथून पुढं आम्हाला दिसलं पाहिजे. आमेन. ज्या व्यक्तीला भवितव्य दिसत नाही तो व्यक्ती नेहमी डिप्रेशनमध्ये असतो. काय माझं काय नाही माझ्याकडं. आणि ज्यांनी पाहिलंय पुढच्या 10 वर्षात माझं आता असं देव करणार आहे, प्रभू तुला धन्यवाद. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, 20 वर्षापूर्वी हे दिवस मी पाहत होतो माझ्या लाईफचे. पुढच्या 20 वर्षात काय आहे ना ते पण मला दिसले, म्हणून मी एवढा एक्सायटेड आहे. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो,
आम्हाला ठाऊक पाहिजे आमची वाटचाल कुठं आहे, आम्ही कुठल्या दिशेने. बायबल स्पष्ट आहे, तुला अंधारातील निधी व गुप्त स्थळी लपवलेले धन देईल, म्हणजे तुला समजेल की तुला तुझ्या नावाने हाक मारणारा मी परमेश्वर इस्रायलाचा देव आहे. मी तुला बोलवलं आहे आणि तुला कळेल का मी कोण आहे. तुला रिव्हील होईल. परमेश्वराची ही स्टाईल आहे. ज्याला रिव्हील होत नाही, कुठला देव आहे माझ्या सांगते, थांब तुला पैसे देतो मग तुला कळेल कुठला देव आहे. जर तुला चिल्लर बिल्लर दिली तर कळेल तुला कुठला देव आहे. पण तुला जर पाऊसच पडला तुझ्यावरती आशीर्वादाचा, मग तुला कळेल हा देव कुठला आहे. ही देवाची ख्याती आहे. अंधारातील निधी, गुप्तस्थळी लपलेले धन. तुमच्या बिझनेसमध्ये कुठं टर्निंग पॉईंट आहे, कुठून तुम्हाला आर्थिक लाभ होणार आहे, त्या गुप्त आणि गहन गोष्टी परमेश्वर तुम्हाला रिव्हील करणार आहे आणि राष्ट्रांची संपत्ती तुमच्याकडे चालून येणार आहे. मत्ती 2 अध्याय 10 आणि 11 वचन. तो तारा पाहून ज्ञानी लोकास अतिशय आनंद झाला. नंतर ते त्या घरात गेले आणि ते बालक आपली आई मरिया हिच्याजवळ असलेले त्यांनी पाहिले व खाली वाकून त्यांनी त्यास नमन केले. त्यांनी आपल्या द्रव्याच्या थैल्या सोडून सोने, ऊद, गंधरस ही दाने अर्पण केली. आमेन. ख्रिसमसच्या महिन्यामध्ये आपण आहोत आणि अत्यंत महत्त्वाचा शास्त्र भाग आहे. येशूच्या दर्शनासाठी ज्ञानी लोक आले. धन्य आहेत ते लोक जे येशूच्या दर्शनासाठी येतात. आमेन. हालेलुया. आणि येताना ह्या ज्ञानी लोकांनी त्यांना डायरेक्शन देण्यासाठी आकाशात एक तारा होता. त्या ताऱ्याचा त्यांनी अभ्यास केला आणि ताऱ्याच्या दिशेने त्यांनी वाटचाल केली आणि सरते शेवटी एक दिवशी जिथं तो तारा जाऊन थांबला त्या घरात त्यांनी प्रवेश केला आणि त्यांना दिसलं की मरियेजवळ येशू ख्रिस्त आहे. हालेलुया. प्रभूची स्तुती असो. आणि मग देवाच्या प्रिय लोकांनो, त्यांनी पुढं जाऊन येशू बाळाला त्यांनी नमन केलं आणि सोने, ऊद, गंधरस ही दाने त्यांनी प्रभू येशूला अर्पण केली. देवाच्या प्रिय लोकांनो, ह्या फार मूल्यवान गोष्टी आहेत. ह्या गोष्टी सोने, ऊद आणि गंधरस ह्या ज्या गोष्टी आहेत त्या एखाद्या राजाला प्रेझेंट केल्या जातात आणि त्यांना माहीत होतं की हा यहुदाचा राजा आहे आणि हा यहुद्यांच्या राजासाठी त्यांनी ह्या मूल्यवान गोष्टी आणल्या. प्रभूला त्यांनी या मूल्यवान गोष्टी दिल्या, नमन केलं आणि त्यांचं जीवन हे फार आशीर्वादित झालं, कारण साक्षात परात्पर देवाच्या पुत्राला त्यांनी त्या दिवशी पाहिलं होतं. प्रभूची स्तुती असो. एक काळ असा होता की मरिया आणि योसेफला येशू बाळाच्या जन्मासाठी जागा नव्हती, पण आज त्यांच्याकडे एवढं सोनं चांदी आलेलं आहे. हालेलुया. प्रभूची उपस्थिती आली की बरकत येते. प्रियांनो, प्रभूच्या उपस्थितीने आमच्या जीवनातले आशीर्वाद मोकळे होतात आणि त्याद्वारे देवाचं गौरव होतं. फार दुरून हे मागी लोक आले होते. फार दुरून मागे लोक आले होते. कदाचित तुम्हाला वाटेल की एखादा जवळचा व्यक्ती मला मदत करेल आणि तो तुम्हाला कदाचित मदत नाही करणार. तुम्हाला वाटेल माझी मदत ह्या मार्गाने येईल, त्या मार्गाने येईल. शांत व्हा. फक्त देवाकडून अपेक्षा करा. तुम्हाला वाटणार नाही, तुम्हाला समजणार नाही अशा ठिकाणातून तुमची मदत येईल. परमेश्वर तुमच्या गरजा पूर्ण करेल. जो येशू मरियेजवळ होता तो येशू तुमच्याजवळ आहे का? आहे? लॉक किया जाए? पक्का? येशू तुमच्याजवळ आहे का? आवाजात असं पॉवर नाही वाटत आहे. मरियेने जसं येशूला जवळ घेतलं होतं, तुम्ही येशूला जवळ घेतलंय का? मागी लोक ऑन द वे. हालेलुया. मागी लोक ऑन द वे. लवकरच ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. हालेलुया. येशूला सोडू नका. सगळे आशीर्वाद तुमच्याकडे चालून येतील. सगळे आशीर्वाद तुमच्याकडे चालून येतील. तर आता सरते शेवटी जितक्या आपण घटना पाहिल्या, देवाची उपस्थिती माणसाला संपन्न करते. आणि आज विशेष एका वचनावर आपण लक्ष केंद्रित केलं की बाबेलची संपत्ती मंदिरासाठी परत येणार आहे. बाबेलची संपत्ती मंदिरासाठी परत येणार आहे. ती संपत्ती जसं वैऱ्यांची संपत्ती, वैऱ्याकडून आणलेली संपत्ती दाविदाने देवाच्या मंदिराला दिली, वैऱ्याकडून आलेली संपत्ती बाबेलमधून देवाच्या मंदिरासाठी दिली. आत्ता जे मंदिर आहे ते तुम्ही आणि मी आहोत. या मंदिरासाठी देवाने स्वर्गीय संपत्ती आम्हाला दिलेली आहे, परंतु काही गोष्टी सैतानाने आमच्याकडून जर चोरल्या असतील, ऐकताय तुम्ही सगळे, आता एक
फॉर्म्युला तुम्हाला सांगणार आहे आणि मग थांबणार आहे. ऐकताय का सगळे? हालेलुया. एक फॉर्म्युला आहे, त्या फॉर्म्युल्याने जे गेलंय ते सगळं रिटर्न येणार आहे. हालेलुया. काय तो? मार्क 3 अध्याय 27 वचन. मार्क चॅप्टर 3 वर्स 27. बलवान माणसाला आधी बांधून टाकल्याशिवाय कोणालाही त्याच्या घरात शिरून त्याची मालमत्ता लुटता येणार नाही. त्याला बांधल्यावरच त्याचे घर लुटता येईल. सगळ्यात पहिलं काय करायचं? बलवान माणसाला बांधायचं, मग त्याचं घर लुटायचं. आता हा बलवान माणूस, जर तुम्ही त्या 3 अध्यायात मागची पुढची वचनं वाचली तर तुम्हाला लक्षात येईल बलवान माणूस हा सैतान आहे. बलवान व्यक्ती कोण आहे? सैतान आहे. जे तुमच्या जीवनातल्या आशीर्वाद किंवा काही गोष्टी सैतानाने चोरल्या असतील. बघा किती आदामाची काय फेलोशिप होती देवाबरोबर, जबरदस्त एकदम, सैतानाने चोरली. येशू ख्रिस्ताला यावं लागलं आणि सैतानाला चांगले फटके देऊन सगळी ती फेलोशिप परत घ्यावी लागली आहे ना. हो की नाही? तसं आज प्रत्येक माणसाला सैतानावरती विजयी व्हावं लागणार आहे. हो की नाही? सैतानापुढं हारायचंय का जिंकायचंय? पक्का. सैतानाकडं आपल्याला जर त्याच्यावरती विजय मिळवायचा आहे, पापावर, अडचणीवर, अडखळणावर येशूने विजय दिलेला आहे. परंतु तो विजय आमच्या जीवनामध्ये, आता नुसतं असं बोलून चालेल का? येशूने मला पापातून मुक्त केलं आणि जाऊन दारूच्या अड्ड्यावर बसायचं? काय नाही, मी पापातून मुक्त आहे आणि मी पाप करतो, मग तू खरी सुटका आहे का? नाही. प्रॅक्टिकली खऱ्या अर्थाने जे इथं लिहिलंय बायबलमध्ये ते वचन आम्हाला जीवनात स्वीकारून आम्हाला सैतानी कृत्यांवरती विजय मिळवायचा. बरोबर? तर त्यासाठी आम्हाला सैतानाला बांधावं लागेल. प्रभूचं वचन सांगतं, जे काही तुम्ही पृथ्वीवर बांधाल, जे तुम्ही पृथ्वीवर मोकळं कराल, इकडं बांधायचं तिकडं बांधलं जाईल, इकडं मोकळं केलं जाईल तिकडं मोकळं केलं जाईल. याचा अर्थ तुम्ही जे काम इथं करता त्याला स्वर्गातून होय आणि आमेन म्हटलं जातं. तुम्ही म्हणता सैताना येशूच्या नावात तुला दटावतो, स्वर्गातून देव म्हणतो आमेन, दे फटके, मी आहे तुझ्या बरोबर. हालेलुया. हे काम देवाने सोपवलेलं आहे. जे इथं बांधणार त्याला स्वर्ग होकार देईल, जे इथं मोकळं करणार स्वर्ग त्याला होकार देईल. कधी असं होणार नाही येशूच्या नावात आजार निघून जा, अरे विकास नको ना, आता आज कशाला करतो, जाऊ दे, आता पुढच्या गुरुवारी तर बोलव त्यांना, आज रविवार आहे ना, येतील ते 2-4 दिवस. नाही, आजच स्वर्ग तुम्हाला हो म्हणणार. मग आता काय करूया की आज देवाकडेही प्रार्थना करूया. कुठली गोष्ट आमच्या जीवनातून आम्ही घालवली, गमावली, आज देवाकडे प्रार्थना करूया. आणि आज विशेष जे वचन आहे हे मला स्पेशली असं वाटतं की परमेश्वरने वचन आपल्या प्रत्येकाला दिलं आणि विशेष करून द स्कूल ऑफ एंड टाइम प्रॉफेसीसाठी दिलेलं आहे. आमेन. राष्ट्रांची संपत्ती ह्या स्कूलसाठी गरजेचे आहे प्रियांनो. हालेलुया. चर्चचं काम आता वेगाने पुढं गेलं पाहिजे, यासाठी आपल्याला प्रार्थना करायची आहे. जसं देवाने दाविदाला वापरलं, जसं परमेश्वराने वेगवेगळ्या वेळेमध्ये वेगवेगळ्या लोकांना वापरलेलं आहे, नेहम्या एजराच्या काळात परमेश्वराने काम केलेलं आहे. आज आपला टाईम आहे, आपल्या काळात परमेश्वराने या देवाच्या मंदिरासाठी आपल्याला मदत करावी, यासाठी आपण विशेष प्रार्थना करूया. आमेन. पवित्र 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 परमपवित्र थोर सनातन आमच्या जिवंत परमेश्वरा, आकाश पृथ्वी आणि सर्व काही उत्पन्न करणारे आमच्या स्वर्गीय बापा, येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात हे पिते आम्ही तुझ्या चरणाशी येऊन प्रार्थना आणि याचना करतो. आज आम्ही प्रत्येक जण प्रभू तुझ्या चरणाशी नतमस्तक होऊन तुझकडे विनंती करतो. प्रभू तुझं गौरव होऊ दे, तुझं सहाय्य, तुझी मदत तू प्रत्येकाला कर. आज प्रभू तुझ्या पवित्र सामर्थ्याच्या अनुग्रहाच्या द्वारे, तुझ्या कृपेने, तुझ्या सामर्थ्याने स्वर्गाचे द्वार उघड देवा. सैतानाच्या प्रत्येक योजना येशूच्या नावात आम्ही रद्द करतो. त्या दुष्टाला, त्या सर्व योजनांना येशूच्या नावात, येशूच्या रक्ताद्वारे, येशूच्या वचनाच्या सामर्थ्याने आज आम्ही बांधून टाकतो. येशूच्या नावात आज आम्ही डिक्लेअर करतो, ख्रिस्ताने प्राप्त केलेला विजय आज नंतर तुझ्या लोकांच्या जीवनात कुठल्याही प्रकारची फायनान्शियल वान पडणार नाही. समृद्ध कर तू प्रत्येकाला, सर्व बाजूने आशीर्वाद धावत येऊ दे, मावणार नाही, पुरणार नाही असे आशीर्वाद येऊ देत देवा. येशूच्या नावात आम्ही प्रार्थना करतो पित्या, स्वर्ग उघड, तुझ्या दयेचं सामर्थ्य प्रत्येकावर उतरून येऊ दे. धन्यवाद स्वर्गीय बापा, आज आमची प्रार्थना धुपाप्रमाणे तुझ समोर सादर झाली आहे. तुझं गौरव होऊ दे राजा. इथून पुढचा सगळा वेळ समय तुझ्या हाती देतो.
ही सर्व प्रार्थना येशूच्या गोड पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पिते आहे. आमेन आमेन आमेन. प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो. टाळ्या वाजून प्रभूला आपण धन्यवाद देऊया.